महत्त्वाची बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये सोनं मोडीत काढणाऱ्यांमध्ये 45% वाढ झाली आहे। यामुळे ज्वेलर्सवरती ग्राहकांना 10 दिवसांनंतरचे पोस्ट डेटेड चेक देण्याची वेळ आली आहे। सोन्याचे दर कमी होणार असल्याची अफवा उसळली आहे। सोशल मीडियावरील मेसेजमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। त्यामुळे नाशिकात 3 दिवसापासून खरेदीपेक्षा सोन्याची मोड करण्याचे प्रमाण वाढले आहे। क्षमतेपलीकडे मोडीचे पैसे देण्यासाठी सराफा व्यावसायिकांना मोठी आर्थिक कसरत करावी लागते। मात्र व्हायरल होणाऱ्या पोस्टवर विश्वास ठेवू नये असं सराफा व्यावसायिकांचं म्हणणं आहे। व्हिडिओ व्हायरल झाला, यामुळे अनेक ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला व त्यातून अनेक ग्राहक हे सोनं मोड करण्यासाठी बाजारात येऊ लागले किंवा फोन करून विचारणा करत आहेत। यामध्ये फरक असा पडला की अचानक सोने मोड वाढल्यामुळे जो सोन्याचा जो आमचा रेग्युलर भाव असतो तो काही प्रमाणात कमी झालेला आहे। मात्र हा घाबरण्याइतका नाही आहे। भविष्यात भाव वाढण्याचे चान्स जास्त असल्याने ग्राहकांनी सुद्धा घाबरून न जाता थोडं थांबून भाव हा 100% वाढतील आणि जरी कमी झाला तर गुंतवणूक म्हणून याच्याकडे पाहिलं पाहिजे व सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे गुंतवणूक केली पाहिजे।